आणि सामना करत होतो प्रशांत माने. टेंबेवाडी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेला हा प्रसाद शिंदे गावचा हा एक अतिशय शांत संयमी चांगला खेळाडू आहे. कराड टेनिस क्रिकेटमध्ये देखील खूप मोठं नाव आहे. आमच्या कराड छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल कराडमध्ये मोठमोठ्या स्पर्धा होतात. त्या स्पर्धेमध्ये देखील अतिशय चांगलं प्रदर्शन या खेळाडूचं आम्हाला पाहायला मिळतं. आणि आज तो सर शिरबे टीमच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी या ठिकाणी दाखल झालेला आहे. त्याचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहिला चेंडू अतिशय सुंदर हुशार याचा. दरम्यान या ठिकाणी सतीश आचरे, मारुती भाऊ शिंगण यांचं सहर्ष स्वागत आहे. सतीश आचरे यांचा या ठिकाणी आपण सन्मान घेतोय. त्यांचा सन्मान मारुती भाऊ शिंगण यांच्या हस्ते त्यांचा आपण सन्मान घेतोय. सतीश भाऊ आचरे क्रिकेटसाठी खूप मोठं योगदान असलेलं व्यक्तिमत्व आज आपल्या टीमला सपोर्ट करण्यासाठी ते या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून आणि कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत. त्यांचा सन्मान मारुती भाऊ शिंगण यांच्या शुभ हस्ते त्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान घेतोय. थँक्यू व्हेरी मच सतीश भाऊ, आपण आमच्या स्पर्धेसाठी भेट दिलीत आणि आमच्या स्पर्धेची शोभा वाढवलीत. बॅक टू द क्रिकेट पुन्हा एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर स्ट्रोक इनसाइड ऑफचा फटका, चेंडू सीमारेच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू कार्पेटच्या साह्याने या ठिकाणी ट्रॅव्हल होतोय. अतिशय चांगलं प्रोटेक्शन दिलं जात आहे. कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालेला नाहीये. एकच धाव ना, 2 धावा, सॉरी 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. या चेंडूवरती आतापर्यंत संघाची धावसंख्या झालेली आहे ती 3 धावा. अतिशय हुशार गोलंदाज आहे. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी या गोलंदाजाने केलेली आहे आजपर्यंत. मूर्ती लहान पण कीर्ती महान असलेला हा गोलंदाज यावेळी सफल झालेला आहे. संधी उपलब्ध झालेली आहे आणि संधीचं सोनं केलंय क्षेत्ररक्षकाने. अतिशय चांगला झेल पकडलाय. पाठीमागील क्षेत्रामध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की तुषार अतिशय हुशार आहे. आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी संपूर्ण स्पर्धेमध्ये या गोलंदाजी यावेळी पाहिलं तर हळुवारपणे रोल झाली, फिंगर रोल झाले आणि आपल्या फिरकीच्या जाळ्यामध्ये अडकवलंय. एक ट्रॅप आखला होता आणि ट्रॅप मध्ये परफेक्टरित्या अडकवलं प्रशांत माने याला. प्रशांत बाद होतोय. स्वस्तामध्ये प्रशांत महत्वपूर्ण मॅच मध्ये या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर येतो तो अधिक प्रशांतला नक्कीच प्रशांतची विकेट खूप महत्वपूर्ण असते होती, कारण प्रशांत याच्याकडे क्षमता आहे. शेवटच्या क्षणी खूप मोठमोठे स्ट्रोक खेळण्याची क्षमता या खेळाडूकडे आहे. परंतु क्रिकेट आहे, एकच चेंडू आउट होण्यासाठी काफी असतो. दरम्यान यावेळी देखील थोडंसं गती परिवर्तन केले होतं. लेग ब्रेक बॉल बॅटला या ठिकाणी लागून चेंडू पाठीमागील क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. फक्त एकच धाव या चेंडूवरती ऍड झालेले आहे. पहिल्या षटकामध्ये अतिशय चांगलं प्रदर्शन आपल्याला तुषार याचं पाहायला मिळत आहे. कंजूस गोलंदाजी तुषाराची आपल्या संघासाठी अतिशय चांगले एफर्ट सकाळपासून दिलेले आहेत आणि ही महत्वपूर्ण मॅच आहे. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच फायनल मध्ये धडक मारेल. परंतु या मॅच मध्ये जिद्दीने खेळावं लागेल आसार शिंदे या टीमला. यावेळी पाहिलं तर डायरेक्ट थ्रो, परंतु प्रोटेक्शन देखील होतं, परंतु मिस फिल्डिंग. त्याच्यामध्ये एक धाव खूप महत्वपूर्ण आहे. एका धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या मध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. एक चेंडू अजून देखील बाकी आहे. पर्यंत धावसंख्या झालेली आहे ती कासार शिंदे या टीमची 6 रन्स ऑन द बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. प्रशांत या ठिकाणी स्वस्तामध्ये बाद झालाय. महत्वपूर्ण चेंडू, अतिशय चांगला चेंडू. काय चेंडू रिलीज केला. यावेळी पाहिलं तर फिंगर रोल झालेला आहे. लेग ब्रेक बॉल शेवटच्या क्षणी बॅक ऑफ द हँड आणि फिरकीच्या जाळ्यामध्ये बीट केले बॅट्समन अधिक याला. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकानंतर तुषार आणि फक्त 6 धावा खर्च करत एक महत्वपूर्ण गडी बाद. सुवर्ण संधी आलेली आहे प्रणव याला, कारण या षटकामध्ये पाहिलं तर कमीत कमी 15 धावसंख्या उभी करावी लागेल. अजय आलाय राऊंड विकेट सामना करतोय प्रणव. पहिला चेंडू बाउंड्री ग्राउंड समोरच्या दिशेने चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे पार आणि ही खासियत आहे प्रणव याची. क्रिकेट मधील सर्वात सुरक्षित फटका जो आपण मानतो समोरच्या दिशेने बाउंड्री ग्राउंड व्ही शेप मध्ये खेळलेला स्ट्रोक थोडासा अक्रॉस जरूर झाला, पण शेवटची अतिशय वेगाने बॅट स्विंग झाली. चेंडू फेकून दिला समोरच्या दिशेने.
चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे. इतकेच मादक सौंदर्य दाखवणारा कधी-कधी षटकार पाहण्यामध्ये जेवढी मजा येत नाही ना, तेवढी चौकार पाहण्यामध्ये मजा येते. तसाच हा चौकार या ठिकाणी सजवलाय. प्रणव याने पहिल्याच चेंडूमध्ये इरादे स्पष्ट झालेत. यावेळी पाहिलं तर थोडंसं शफल झालेलं आहे. अजय यांनी काहीतरी वेगळं करण्याच्या नादामध्ये दिशा भरकटलाय. व्हाईट बॉल येतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 11 धावा. 5 चेंडूमध्ये 11 धावा. मॅच ऑन झालेली आहे कारण धावा येण्यास सुरुवात झालेली आहे. 5 चेंडू अजून देखील बाकी आहेत. 5 चेंडूमध्ये जर आय थिंक 12 धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकतो. कासर शिंदे हा टीम यावेळी पाहिलं तर अगोदरच जास्त सफल झालेला होता आणि गोलंदाज अजय यांनी ओळखलं आणि चेंडू अजून थोडासा लांब या ठिकाणी त्यांनी रिलीज केलेला आहे. म्हणजेच जी या ठिकाणी क्रीज असते म्हणजे व्हाईट लाईन असते त्याच्या बाहेर देखील दुसरी लाईन असते. त्या लाईनचा अतिशय चांगला वापर केला आणि शेवटच्या क्षणी चेंडू अजून थोडासा बाहेर रिलीज केला आणि डॉट बॉल. स्लॉट ओव्हरमध्ये डॉट बॉल म्हणजे एक चांगल्या गोलंदाजाचं लक्षण आहे. यावेळी फुल टॉस चेंडू आणि पंचांचा कॉल इट इज अ नो बॉल. इट इज अ नो बॉल आणि यस जेव्हा चेंडू लागलेला होता तेव्हाच मी सांगितलं होतं की नो बॉल आहे. कारण कमरेच्या वरती हा चेंडू रिलीज केलेला होता. जीवदान मिळालेले आहे प्रणव याला. हिट आहे. एक धाव या चेंडूवरती ॲड झाली. फील्डचा चेंडू समोर आहे तो अधिक. अधिकला फील्डच्या चेंडूचा फायदा मिळतोय का पाहूया. संध्याकाळच्या सत्रामध्ये एक मेजवानी आहे. मेजवानीचा आस्वाद घेणं खूप महत्वाचं आहे. कारण महत्त्वपूर्ण मॅच आहे. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो नक्कीच मेगा फायनल मॅच खेळेल. चांगला चेंडू, अतिशय चांगला चेंडू, फ्रीडचा चेंडू अतिशय चांगल्यापणे त्यांनी हाताळलाय. कौतुक करावं लागेल अजय याचं. पंचांच्याकडे बिग अपील केली गेलेली आहे, परंतु पंचांनी ही अपील फेटाळलेली आहे. टॉपिंग क्रीजमध्ये होता असं पंचांनी सांगितलेलं आहे. पंचांचा कॉल इट इज फायनल कॉल बरोबर आहे अजय. तुमचा चेंडू देखील बाहेर पिच झाला होता आणि अजून बाहेर तुमचा त्या ठिकाणी टर्न झालेला आहे. जेव्हा तुम्ही राउंड विकेट गोलंदाजी करता तेव्हा तुमचं पिचिंग देखील पाहिलं जातं. यावेळी पाहिलं तर प्रणव थोडासा घसरलेला आहे आणि रनाच्या स्वरूपामध्ये प्रणव बाद. 2 खेळाडूंच्या मध्ये ताळमेळ चुकला आणि त्याचा फायदा फील्डिंग करणाऱ्या टीमला होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटर बाद. प्रणव नावाचा मोठा मासा या ठिकाणी गळाला लागलेला आहे. 2 खेळाडूंच्या मध्ये आय कोऑर्डिनेशन नव्हतं आणि चुकीचा ताळमेळ आणि ॲक्सिडेंट झालेला आहे. प्रणव याचा नवीन बॅट्समन आलेला आहे. कमीत कमी धावसंख्येमध्ये या ठिकाणी रोखण्यामध्ये यशस्वी झालेत कचरेवाडी टीमचे हे 2 गोलंदाज. 14 धावसंख्या झालेली आहे. 2 चेंडू खूप महत्त्वपूर्ण चेंडू आहे. 2 चेंडूमध्ये एखादा षटकार अपेक्षित असेल. एक्स्ट्रावरती या ठिकाणी नियंत्रण ठेवावं लागेल. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर खाली राहिलेले चेंडू सबमरीन बॉल काय चेंडू रिलीज केलाय अजय याने. म्हणजे टप्पा वेगवेगळा टाकतोय. 2 व्हाईट बॉल जर नाहीये, अतिशय धोकादायक गोलंदाज असे साबित होतात. कारण बॅट्समनला देखील डबल माइंड होतो, की आपण स्ट्रोक कोणता खेळायचा. त्यावेळी शेवटच्या क्षणी अजय थांबला आहे कारण बॅट्समन अगोदरच शफल झालेला होता आणि शफल झाल्यानंतर अजय थांबलाय. यावेळी पाहिलं तर अजय यांनी बॅट्समनचे इरादे ओळखले. शेवटचा चेंडू 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 15 धावा जिंकण्यासाठी 16 धावांची आवश्यकता. चला फील्डिंग करणारी टीम आपण या ठिकाणी मैदानाचा ताबा सोडायचा आहे. लगेच बाहेर जावा आणि कासार शिरबे टीम श्री गणेश स्पोर्ट्स धावसंख्या 15 धावा जिंकण्यासाठी तुम्हाला 16 धावांची आवश्यकता आहे याची नोंद घ्यायची आहे. सामना कंपल्सरी चेसिंग आहे. श्री गणेश स्पोर्ट्स साळ शिरबे. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. प्रशांत माने. सॉरी श्री गणेश स्पोर्ट्स कासार शिरबे. कासार शिरबे आणि साळ शिरबे या 2 गावामध्ये या ठिकाणी थोडंसंच अंतर आहे. त्यामुळे आमच्यामध्ये देखील कन्फ्युजन होतंय. आणि ही टीम प्रथमच कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनमध्ये या टीमने एंट्री नोंद केली आणि आज पाहिलं तर ही धडक मारलेली आहे. अतिशय चांगलं प्रदर्शन या टीमने केलेलं आहे. चला सगळे लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या.
कासार शिर्मे या टीमला विनंती आहे आपण लक्षात सजवून घ्या कारण 2 सलामीवीर मैदानामध्ये आलेले आहेत. एका बाजूला आहे तर तुषार आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल अजय. तुषार आणि अजयची जोडी संपूर्ण स्पर्धेमध्ये या 2 खेळाडूंनी नक्कीच प्रभावित केलेलं आहे. नवीन बॉल आतमध्ये द्यायचा आहे आयोजन कमिटी. लुईस, सुनील, मोबाईलवर पबजी खेळायच्या नादामध्ये तुम्ही राहू नका. तुम्ही आतमध्ये बॉल पाठवून द्या. कारण तुम्ही आयोजक आहात मित्रांनो. महत्वपूर्ण मॅच आहे. महत्वपूर्ण मॅच मध्ये अंतर्गत संत गाडगेनाथ क्रिकेट क्लब कोळे आयोजित प्रथम पर्व चषक 2025 मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत. पंचांचा ग्रीन सिग्नल. प्रशांत निघालाय पहिला चेंडू घेऊन. त्या चेंडूला लॉफ्ट केलाय. पाठीमागे प्रोटेक्शन आहे. प्रणव आहे आणि झेल देखील पकडणार. पहिल्या चेंडूवरती गोल्डन डकचा शिकार झालाय अजय. यावेळी पहिलं तर खांद्याचा या ठिकाणी अतिरिक्त वापर केलाय. शोल्डरचा अतिरिक्त वापर झाला आणि अजय तो अतिशय चांगली बॅटिंग करत होता ना तो अजय बाद झालाय. कारण कासार शिर्मे या टीम मध्ये क्षमता आहे. कारण अतिशय चांगली तगडी टीम आहे. चांगले गोलंदाज आहेत या टीम मध्ये. प्रशांत माने नावाचा एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू जो या ठिकाणी कराड, पाटण, ढेबेवाडी त्याचबरोबर सातारा जिल्ह्यामध्ये अनेक मोठमोठ्या स्पर्धा या खेळाडूंनी गाजवलेल्या आहेत. सातारा पोलीस मध्ये हा खेळाडू दाखल आहे. आमच्यासोबत अनेक वर्ष क्रिकेटची सेवा या खेळाडूंनी केलेली आहे आणि आज महाराष्ट्र पोलीस दलामार्फत देखील अतिशय प्रामाणिक सेवा हा खेळाडू करत असताना मला पाहायला मिळतो. हा विजय क्रिकेटचा आहे आणि कासार शिर्मे गावासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे. कारण या गावामध्ये जवळजवळ 9 पोलीस पोलीस जवान या टीम मध्ये या ठिकाणी दाखल आहेत. अतिशय मानाची आणि अभिमानाची गोष्ट आहे तुमच्या गावासाठी. नवीन बॅटर आलेला आहे तो महेश. अतिशय चांगली गोलंदाजी. अतिशय चांगली गोलंदाजी. पडल्यानंतर आतमध्ये आलेल्या चेंडू पंचांच्याकडे बिग अपील परंतु 2 पंच तटस्थ आहेत. कारण बॅटला एज लागलेली नाहीये. तुझ्या बॉलची दिशा जरूर बदलली परंतु तू चेंडू ऑफ ब्रेक केलायस प्रशांत. फसवा फसवी चालत नाही. 2 पंच सांगतायत. गोलंदाज अतिशय चांगला आहे प्रशांत. कारण बॅट्समन वरती अतिरिक्त प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय चांगली गोलंदाजी प्रशांत देखील दाखवतोय. सामना अजून संपलेला नाहीये. आम्ही अजून जिंकलेलो नाहीये. जबरदस्त गोलंदाजी. अतिशय सुंदर स्ट्रोक इनफिल्डच्या वरून हा स्ट्रोक सजवलाय. कव्हर ड्रायचा फटका एकदा उकमली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न चाललाय. थोडासा फंबल झालेली होती परंतु संधीचं सोनं करू शकलेला नाहीये तो खेळाडू. असे झेल तुम्ही जेव्हा ड्रॉप करता तेव्हा नक्कीच गोलंदाजाच्या वरती प्रेशर निर्माण होतो आणि बॅट्समन वरती एक कॉन्फिडन्स बॅट्समनला मिळत असतो. जीवनदान मिळालेलं आहे या चेंडूवरती. आता बॅटिंगला आहे तर तुषार. यावेळी पाहिलं तर रिमाइंड स्ट्रोक पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आलेला चेंडू होता आणि या चेंडूवरती एकच धाव मिळेल. प्रशांत याच्या गोलंदाजी खासियत जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर शेवटच्या क्षणी अतिशय चांगला रिस्कचा वापर करतो आणि चेंडूची दिशा देखील तो बदलतो. म्हणजे त्याला वेग आहे आणि वेगामध्ये चेंडू स्विंग देखील करतो. तर अशी गोलंदाजावरती मोठे स्ट्रोक खेळणं थोडंसं अवघड होताना आम्हाला नेहमीच पाहायला मिळतं. तर या गोलंदाजीकडे क्षमता आहे. पाठीमागे जर विकेट किपर जर चेंडू तुम्हाला सापडत असेल तर तुम्ही प्लीज चेंडू तेवढा जर घेतला तर बरं होईल. जर नवीन चेंडू असेल तर प्लीज या ठिकाणी प्रशांत साबळे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये सहर्ष स्वागत. एक उत्तम समालोचक आहेत आमचे जिवलग मित्र. पाटण तालुक्याचा बुलंद आवाज रणमौले गावचे सुपुत्र प्रशांत साबळे यांचं या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धा कव्हर करत असताना आम्हाला नेहमीच पाहायला मिळतात आणि येणाऱ्या काळामध्ये खूप मोठं नाव त्यांचं देखील नक्कीच होईल. यामध्ये कोणतीही तीळमात्र शंका नाहीये. जाऊया मैदानाच्या दिशेने. अतिशय सुंदर आतापर्यंत गोलंदाजी केलेली आहे ते प्रशांत माने यांनी. अतिशय सुंदर स्ट्रोक इनसाइड आउटचा फटका परंतु या चेंडूवरती अतिशय चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. तर परंतु 2 खेळाडूंच्या मध्ये अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे आणि पहिल्या षटकानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती
6 रन्स ऑन सर्कल पासून या ठिकाणी त्याचा अतिशय चांगला रनअप आहे. परंतु हिरो बनण्याचा चान्स आहे प्रणव याला. हे जर षटक प्रणव याने अतिशय चांगलं हाताळलं, तर प्रणव नक्कीच प्रणव याच्यावरती नजरा असतील. कारण समोर आहे बॅट्समन महेश. महेश हा अतिशय शांत संयमी खेळाडू आहे. ही मॅच कशी काढायची ती नक्कीच तो जाणतो. राईट मोर विकेट निघालाय. प्रणव सामना करतोय तो महेश. पहिला चेंडू अतिशय चांगले क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु एक धाव नक्कीच मिळते. अतिशय वेगाने चेंडू आल्यामुळे या ठिकाणी चेंडू पकडता आलेला नाहीये फॉलो थ्रू मध्ये. परंतु पाठीमागे अतिशय चांगलं प्रोटेक्शन दिलेलं आहे. त्यात समीकरण आहे ते 5 चेंडूमध्ये 9 धावा. 5 चेंडू 9 धावा, 9 धावा 5 चेंडू. काचाचा ठोका चुकवणारी मॅच. अतिशय हाय व्होल्टेज मुकाबला. सेमीफायनल मॅच. जशी मॅच आपल्याला पाहायला आवडणार होती तशीच मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. निमित्त आहे कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत अतुल पर्व चषक 2025. यावेळी पाहिलं तर कहीं पे निगाह है और कहीं पे निशाणा. परंतु बॅट स्विंग झाली आणि बॅटला चेंडू मिडल झालेला आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे. चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला आणि बॅटच्या स्टिकर एंडवरती चेंडू लागला आणि कव्हर्स रिजनमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. दरम्यान 2 धावा कंप्लीट झालेल्या आहे. रनिंग बिटवीन द विकेट खूप मॅटर करते आणि तीच रनिंग बिटवीन द विकेट या 2 खेळाडूंच्या मध्ये आहे. आता समीकरण आहे ते 4 चेंडूमध्ये 7 धावा. 4 चेंडू 7 धावा, 7 धावा, 4 चेंडू. चला सामना स्पीडअप घ्या विनंती आहे. दरम्यान या ठिकाणी पाहिलं तर बॅट चेंज केलेली आहे आणि दुसरी बॅट आतमध्ये पाठवलेली आहे. पाहूया बॅट बदलल्यानंतर शॉट बदललोय का तुषार? कारण ही एक स्ट्रॅटेजी असते. थोडासा सामन्याचं कॉन्सन्ट्रेशन हलवण्याचा हा एक प्रयत्न असतो. पाहूया या मॅचमध्ये कोण कॉन्सन्ट्रेट करतंय. प्रणव आहे. अतिशय सुंदर स्ट्रोक सजवलाय. ग्राउंड समोरच्या दिशेने ठोकलाय षटकार. काय स्ट्रोक सजवलाय. जबरदस्त स्ट्रोक. मिनी हेलिकॉप्टर आपण जीटीसी लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच हे टेलिकास्ट पाहणार आहोत. ॲक्शन रिप्ले ऑन पिच बॉल मिनी हेलिकॉप्टर डाऊन दी ग्राउंड समोरच्या दिशेने आणि चेंडू लॉफ्ट केला. क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका शेवटपर्यंत चेंडू कव्हर केलेला आहे. हे खूप महत्त्वपूर्ण आहे. टेक्निकल टीम, कॅमेरामॅन तुमचं देखील अभिनंदन, कॉंग्रॅच्युलेशन. आणि सामना सोपा केलाय या षटकाराने तुषार याने. पुढचा बॉल प्रणव याचा हा चेंडू पाहिलं तर थोडासा दिशाहीन चेंडू म्हणजे षटकार आल्यानंतर अतिरिक्त या ठिकाणी प्रेशर असतो आणि तोच प्रेशर पाहायला मिळाला या सामन्यामध्ये. श्वेतानाथ स्पोर्ट्स